तुम्हाला पकडायचं होतं. पकडा ना. ओ पकडायचं होतं म्हणजे बघताना पकडायचं होतं. पण काम करताना माणूस इकडे तिकडे बघतोस ना. मग इकडे तिकडे कुठेही बघा ना, माझ्याकडे कशाला बघता? एक मिनिट, मी कुठेही बघे. देश स्वतंत्र आहे आणि मुळात हे माझं घर आहे. आणि 2 मिनिटं तुमच्याकडे बघितलं तर काय फरक पडतो? आणि तसंही मी तुमच्याकडे बघतोय की नाही हे बघण्यासाठी तुम्ही तासनतास माझ्याकडे जे बघताय ते काही मला कळत नाही असं नाहीये ना. गॉगल घालून बसलायत तुम्ही, किती उत्साह तुमचा. नाही, माझं काय म्हणणं आहे, आता एवढं समजा चाललंय तर एक बघण्याचा कार्यक्रम करून टाकू काय? हो. नाही, आता तुमच्या घरातल्यांना सांगता ना मी तुमचे उद्योग, मग कळेल सगळ्यांना तुमचे हे रंगकर्मी प्रताप. मग करत बसा हिशोब, कोण जास्त वेळ बघत होता त्याचा. मला माहिती हो तुमच्यासारखे माणसं. गौरी, स्वयंपाक झालाय का? नाही म्हणजे हे निघाले होते ना, झालेत का तुझे डबे? अहो ते मी करतच होते यांच्यामुळे. श्वेताताई, अहो ते रंगाने टाकलात आता. काय दाद्या तू पण. अहो अहो ऐका ना माझं. श्वेताताई, दे, कुठे डबे? नाही बनवले गौरीने. मग तू बनवायचीस ना श्वेता. अरे यार, किती नाचक्की होईल माझे बाहेर. काय सांगू मी त्या लोकांना. कालही जमलं नाही, आजही जमलं नाही आणि निघालो आपण बिझनेस करायला. सांग आता काय करू मी? की जाऊन सांगू त्यांना की नाहीच राहू शकत मी यांच्या जीवावर? तू पण नाही यार, मला बाहेर जाऊन भीकच मागायला. अहो अहो ऐका ना प्लीज थांबा, मी लगेच करून देते. आता काय उपयोग श्वेता, आधी करायचं होतंच नाही सगळं. मी खचून गेलो होतो, कोणावरच विश्वास नव्हता माझा, फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला होता मी. तू धीर दिलास आणि मला वाटलं या सगळ्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल. पण नाही, तू सुद्धा काहीच नाही केलंस माझ्यासाठी. अहो अहो ऐका ना. श्वेताताई, अहो खरंच सॉरी, मी ते डबे बनवणारच होते पण मला माहिती नव्हतं तुम्हाला लगेच हवे डबे. मी बनवून देऊ का तुम्हाला लगेच आता? गौरी, मला माहिती याला कोण जबाबदार येते. आणि या सगळ्या नादात ना मी माझ्या नवऱ्याचं मन मोडलं. अगं काय वाटत असेल त्यांना. असो, नको बनवूस तू डबे. अहो मी बघून घेईन काय करायचं ते. मी दादा मी बघून येतो. थांब. काय झालं? मी बघून येतो. नाही रुद्र सर, नको. उगाच आणखी फाटे फुटतील, आणखी वाद व्हायचा तुमच्यात. निघा इथून, अजिबात थांबू नका इथे.
हे असे चेहरे करू नका. मला कळतात तुमची सगळी नाटकं. मुद्दाम करताय ना, मस्करी चालली आहे ना सगळी. पण तुमच्या मस्करी पायी मी माझं नुकसान का करू? नाही तसं नाहीये. एक मिनिट, माझं बोलून झालेलं नाही. तुम्ही टाइमपास कराल, वाटेल तसे वागाल आणि मला त्रास द्याल, आणि तरी मी काही बोलणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? मला खरं तर खूप मनापासून हा डब्यांचा व्यवसाय करायचा होता, पण आता तुमच्यामुळे हा व्यवसाय सुरू होण्याआधीच बंद पडेल असं वाटतंय मला. का त्रास देताय मला? म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला पैसे कमवण्याची गरज नाहीये. नसतील तुमच्यावर जबाबदाऱ्या, पण माझं असं नाहीये. मला माझ्या पायावर उभं राहायचंय, मला पैसे कमवायचे. मला तसं नाही समजत तुम्हाला. हे जे काही झालंय ना ते सगळं तुमच्यामुळे झालंय. गौरीजी, तसंही तुम्ही डबा करतच होता. हा वहिनी थोडं लवकर आलं, त्याला मी तरी काय करणार? हे सगळं ना तो सुमित. हे बघा, तुमच्यामुळे वेळेत डबे पूर्ण नाही झाले याचा दोषही त्यांनाच देऊ का मी? आणि ते वेळेत आले असते ना तरी मस्तच काम झालं माझं. तुम्हाला ही टाकी रंगवायची आहे ना? ठीक आहे, थांबा. काय करताय गौरीजी? झालं समाधान? झाली तुमची टाकी रंगून. आता तरी निघाल. गौरी, बरं झालं, एकदा बोलायलाच हवं होतं. मी बोलत नाही ना म्हणून जास्त करतात ते. आई ग, ए काय ग, काय झालं? जरा जपून ना, आणि शांत हो आधी तू. अगं कशी शांत हो? हे सगळं थांबायला नको का? अगं त्यांचा उथळ वागण्याला काही अंतच नाहीये. त्यांच्यामुळे कोणाचं तरी नुकसान होतंय, माझं नुकसान होतंय. अच्छा, म्हणजे त्यांचीच चूक होती का फक्त? हो मग त्यांचीच चूक आहे, तर मग कोणाची आहे? पण मग काळा चष्मा लावून त्यांना पकडायला बाहेर कोण बसलं होतं? तू त्या सगळ्यात कशाला पडलीस मला कळत नाहीये. तू तुझा स्वयंपाक ऍक्ट करू शकली असतीस ना. माझी चूक आहे का यात? तो मिस्टर निर्लज्ज माझ्याकडे बघत बसतो आणि तुला मी चुकीची वाटते? अगं मी तू चुकीची असं म्हणतच नाहीये, पण तू जरा जास्तच बोलली त्यांना. एवढं बोलायला नको होतं. तुला भारी पुळ काय का त्यांचा? बघेल तेव्हा त्यांची बाजू घेत असतेस. आणि का नाही बोलायचं? बोलणार मी. कोण आहेत ते माझे? त्यांनी सांभाळलंय म्हणून काय माझं काम अडवणार का ते? याला काय अर्थ आहे? गौरी, कुणास ठाऊक, तुला वाटतंय कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही केलं असेल ना त्यांनी तुझ्यासाठी. नक्की काय म्हणायचंय तुला? एवढंच की टोकाची भूमिका घेऊ नकोस इतकी. जरा विचार कर, खरंच एवढी रागवायची गरज आहे का? हो आहे, आणि खूप कारण आहेत. अगं त्याच्याही वागण्याच्या पलीकडे काही कारणं असतील ना. आपण फक्त आपली बाजू बघतोय म्हणून बऱ्याचदा ना समोरचा माणूस चुकीचा वाटतो आपल्याला. माणसाची चांगली बाजू बघायची असेल ना तर त्याच्यासाठी दुसऱ्या चष्म्यातून बघावं लागतं, आणि दुर्दैवाने तुझ्याकडे तो नाही आहे. तू कर तुला काय करायचं ते, मी काय सांगणार. मला जे दिसतं त्यावरूनच बोलणार ना मी. वाईटच आहेत ते मिस्टर निर्लज्ज. का पुन्हा पुन्हा असं वागताय तुम्ही सगळे? आम्ही काही करायचंच नाहीये का? काहीही करायला गेलो तरी अडथळे निर्माण केले जातात आमच्या मार्गात. आम्ही सुद्धा याच घरातले आहोत ना. मग आमच्याच बाबतीत असा दुजाभाव का? श्वेता, हे बघ, तू आधी शांत हो आणि नीट सांग काय झालं ते. बाबा, रुद्र भाऊजींच्या मनात यांच्याबद्दल इतका राग काय? त्यांच्यामुळे यांना काम करण्याची एकही संधी मिळत नाहीये. आणखी किती शिक्षा देणार तुम्ही सगळ्यांना? सांगा ना. आणि रुद्र भाऊजी आमच्या संसाराच्या आड का येत आहेत?
काय बोलताय वहिनी? काय आरोप करताय तुम्ही? मी काही तुमच्या संसाराच्या आड येत नाही. श्वेता, काय चाललंय इथे? नाही, काही नाही. श्वेताला वाटतंय की वाटत नाहीये, खात्री आहे मला. रुद्र भाऊजी मुद्दाम आमच्या संसाराच्या आड येत आहेत. वहिनी, असं काही नाही. उगाच आरोप करू नका. असं काही नाहीये. मग गौरीकडचे डबे आम्हाला का मिळत नाहीयेत? सांगा ना भाऊजी, आहे का उत्तर तुमच्याकडे? आणि या सगळ्याचा गौरीलाही फायदा होणार आहे हे माहीत असतानाही तुम्ही आमच्या आडवे येताय. वहिनी, मी आज नाही ओळखत सुमितला. गौरीजींच्या व्यवसायाशी काही घेणं देणं नाही याचं. सगळी नाटकं आहेत ह्याची. मी ओळखतो नाही. माझी मेमरी नाही गेली, गौरीजींची गेली. याचा हेतू काहीतरी वेगळाच असणार. हे सगळं दाखवायला करतोय. रुद्र, अरे तू गौरीला डब्बे देऊ दिले नाहीस, पण तू काय करत होतास तिथे? मी सांगते ना, मुद्दाम टाकी रंगवण्याचं काम काढलं होतं त्यांनी तिथे. आणि गौरीलाही डबे करू देत नव्हते. असं काही नाहीये. आम्ही फक्त ते. रुद्र, अरे तुझ्या लक्षात येत आहे का? तू तिच्याजवळ राहण्यासाठी तिचंच नुकसान करतोयस. श्रीवती आंटी, समजाव तुझ्या मुलाला. त्याच्यामुळे आज मी माझ्या बायकोवर आवाज चढवला. रुद्र भाऊजी, तुम्ही गौरीपाशी राहा, काय करायचं ते करा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मग माझ्या संसाराशी का खेळताय? मी काही तुमच्या संसाराशी खेळत नाही. आणि ह्याला नोकरी हवी आहे ना, मग नोकरीसाठी उगाच गौरीजींचा उद्धार करायचा सोंग करू नको. हे तुझी नोकरी, त्यासाठी उगाच गौरीजींना पुढे करू नको. गौरीजींना काहीही गरज नाहीये तुझ्या मदतीची. बघितलं श्वेता, ह्या घरात कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. रुद्र, अरे का असं वागतोयस तू? मला बोलू नका मिसेस पेडणेकर. सुमित कसं आहे तुम्हालाही माहिती आहे. प्रश्न सुमितचा नाहीये रुद्र. गौरीलाही कामाची तितकीच गरज आहे. तिची काळजी करायची गरज नाही, ते मी बघेन. नाही रुद्र, तू काही एक बघणार नाहीयेस. तुझ्या वागण्याचा गौरीलाही त्रास होतोय. अर्थात आम्हाला माहिती आहे तू परत गौरीला मिळवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतोयस. अर्थात आम्हालाही तेच हवंय. हो, पण तुझ्या प्रयत्नांनी जर गौरीला त्रास होणार असेल ना, तर तुझे हे सगळे प्रयत्न तू थांबव. कारण गौरीला त्रास झालेला मला चालणार नाहीये. काका, अरे हो, पण गौरीजी. रे, गौरीला आठवतच नाहीये ती तुझी कोण आहे म्हणून. त्याचं तुझी गौरीजी नाहीये. हे बघ, ती आता एक स्वतंत्र मुलगी आहे, स्वाभिमानी. आणि कृपया त्याला तडा जाऊ देऊ नकोस. अरे, तिला सुद्धा हे जे काही घडलं त्याबद्दल किती वाईट वाटत असेल. त्यामुळे तिला वेळ दे, ओके? आणि हो, आता तिथे फिरकू सुद्धा नकोस तू. काका, अरे असं कसं? ऐक माझं,
तू तुझ्या नंदाईला जरी विचारलं ना तरी ती सुद्धा तुला हेच सांगणार आहे. आणि यातच तुमच्या नात्याचं भलं आहे. हे बघ, तुला आता सध्या हे चुकीचं वाटेल, पण काही दिवस तरी तू दूर राहा रे. हे बघ, आता तिचं आयुष्य असणार आहे. इनफॅक्ट तुमच्या नात्याबद्दल सध्या तिला काहीही एक आठवत नाहीये. त्यामुळे तू अशी ढवळाढवळ करू शकत नाही तिच्या आयुष्यामध्ये. राजू भाऊजी, बरं झालं तुम्हीच बोललात रुद्राला. तो तुमचंच ऐकेल. चला, सुंठी वाचून खोकला गेला. आता रुद्रच्या प्रेम प्रकरणाला ब्रेक लागेल आणि त्यात त्या गौरीलाही हकलून देता येईल. काय झालं? बिट्टी, अगं पाडशील मला. अगं मी पडलो ना तर माझं डोकं जाईल कामातून आणि मग मी पण जाईल कामातून. खाली बसा तुम्ही. अरे बापरे बिट्टी, काय झालंय? आज काय सुट्टी आहे काय? नाही नाही, आज मला A ग्रेड मिळाला. फक्त A ग्रेडच मिळाला? ते XYZ नाही मिळालं? म्हणजे काय असतं? अगं ते ABCD XYZ एवढं मोठं असतं ना, तुला हेच मिळालंय? अहो ते नसतं, फक्त A ग्रेड मिळाले. जाऊ द्या ते सोडा. अगं ABCD XYZ एवढं असतं ते. नाही नाही नाही, तुम्हाला नाही कळणार ते. तुम्ही मला लवकर उठा, आईस्क्रीम द्या ना. आईस्क्रीम पाहिजे? देतो देतो. खरं तर त्याहीपेक्षा मला सगळ्यात बेस्ट काहीतरी मिळणार आहे. बेस्ट असं म्हणजे काय मिळणार आहे? मला जर चांगले मार्क मिळाले तर मला पार्टनर आईकडे घेऊन जाणार आहे, असं त्यांनी प्रॉमिस केलं. मी खुश आहे आज, म्हणून मला आज आईस्क्रीम हवं होतं. आईस्क्रीम मिळणार, आईला भेटणार. दाद्या, श्वेता वहिनी काय बोलली काय? अरे दादा, काहीतरी बोल की, काहीतरी सांग. असं गप्प नको बसू गाड्या. आपण एक काम करूया, तू मला काय बोलणार नाहीस ना, नको बोलूस. पण माझ्या संकट चल, आपण वहिनीची माफी मागूया. दुखावलं आपण तिला. चल. पवन, आपण खूप स्वार्थी वागतोय का रे? कोण म्हणलं? चाल ना. नाही, मला नाही असं वाटत. एक वेळ मी स्वार्थी असेल, पण तू नाही दाद्या. मला सांग, स्वतःचं प्रेम जिंकायचा प्रयत्न करायलाच नव्हतो. अरे मग यात कसला आलाय स्वार्थ? आणि स्वार्थ म्हणशील तर ती डबी बनवू नयेत ही आयडिया माझी होती आणि माझी चूक मला कळली. पण तो असा हरून जाऊ नकोस दाद्या. मी वहिनीकडे जाऊन आत्ताच्या आत्ता माफी मागतो. राम, कल्पना तुझी होती, पण मी तुला साथ दिली ना. आणि आता जर आपली चूक आपण जाऊन कबूल केली तर गौरीशी आपल्याशी कधीच बोलणार नाही. मग आता काय करायचं? मी त्यांच्याकडे माझी बायको म्हणून बघतो रे, पण आता त्यांची स्वतंत्र ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला जपावी लागणार आहे. पण दादा, आता करायचं काय? तुम्ही या ना. नाही, नको, सध्या शक्य नाहीये ते. बरं, हो, पण तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना. हे नंदाईचं ऐकून नवीन व्यवसाय सुरू केला, पण आता वाटत असेल ना तिचं काय ऐकलं म्हणून. नाही नाही, असं काही नाहीये. तुम्ही आणि नंदाई मला माझ्या आई वडिलांसारखे आहे. तुम्ही जे काही सांगितलं ते माझ्या भल्यासाठीच. पण खरं सांगू का, असं माझ्यामुळे कोणाचं नुकसान झालं ना की माझं मन मला खात राहतं. तुझा काय दोष आहे त्यामध्ये?
या सगळ्याला रुद्र जबाबदार आहे ना? हो ना? हो, पण काही प्रमाणात मी हा, नाही, मी तेच सांगायला आलो होतो. तर यापुढे रुद्रमुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही. आणि हो, तू समजतेस ना, तसा रुद्र नाहीये.